अडीचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पाव टक्क्यांची कपात, निर्णय तात्काळ लागू, सीआरआर मात्र कायम। रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचं केंद्रीय वित्तमंत्री आणि प्रमुख बँकांकडून स्वागत, शेअर बाजारात तेजी, रुपयाही सुधारला। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 25 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, भाजपाची आज बैठक। लष्कर दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। कटुता संपवून नात्यांमध्ये गोडवा निर्माण करण्याचा संदेश देणारी मकर संक्रांत उत्साहात साजरी। आणि भारतीय जलतरणपटू भक्ती शर्माचा विश्वविक्रम, अंटार्क्टिक महासागरातलं 1.4 मैलाचं अंतर 52 मिनिटात पार। नमस्कार, आमच्या सर्व प्रेक्षकांना सह्याद्री वाहिनीतर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त। चलन फुगवट्याचा दर अपेक्षेपेक्षा कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर विकासाला गती देण्यासाठी व्याजदरात पाव टक्क्यानं कपात करण्याचा निर्णय आज रिझर्व्ह बँकेनं जाहीर केला। ही कपात तात्काळ लागू झाली असून रेपो दर आता 8% पावणे 8% राहील। परिणामी रिव्हर्स रेपो दर आता पावणे 7%, तर बँक दर पावणे 9% इतका राहील। सीआरआरमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही, तो 4%च राहणार आहे। नियोजित पतधोरण आढाव्याच्या 15 दिवस आधीच रिझर्व्ह बँकेनं आपलं पतधोरण आज जाहीर केलं। चलन फुगवट्याच्या दरात अपेक्षेप्रमाणे घट सुरू राहिली आणि वित्तीय घडामोडी सकारात्मक राहिल्या तर वर्षारंभी पतधोरणात बदल होऊ शकतो, असं सुतोवाच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी डिसेंबरमध्ये जाहीर करण्यात आलेल्या 5व्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यादरम्यान म्हटलं होतं। त्यानुसार आज ही कपात करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं। रिझर्व्ह बँकेनं जानेवारी 2014 पासून प्रमुख व्याजदर 8%वरच कायम ठेवला होता। भाज्या, फळं, तृणधान्य आणि आंतरराष्ट्रीय बाजारातली भांडवली वस्तूंच्या, खास करून कच्च्या तेलाच्या किमतीतली मोठी घसरण यामुळे चलन फुगवट्याचा दर अपेक्षेपेक्षा कमी राहिला। याखेरीज वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे। या सकारात्मक पार्श्वभूमीवर व्याजदरात कपात केल्याचं राजन यांनी म्हटलं आहे। जानेवारी 2016 पर्यंत चलन फुगवट्याचा दर 6%पेक्षा कमी राहील असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे। दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या आजच्या निर्णयाचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्वागत केलं आहे। रिझर्व्ह बँकेचा निर्णय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक असून यामुळे गुंतवणुकीला चालना मिळेल, ग्राहकांच्या हातात अधिक पैसा खेळता राहायला मदत मिळेल, असं जेटली यांनी म्हटलं आहे। रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचं प्रमुख बँकांनीही स्वागत केलं आहे। रिझर्व्ह बँकेकडून मिळालेल्या आश्चर्याच्या सुखद धक्क्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज सकाळच्या सत्रात 600 अंकांची उसळी घेतली आणि तो 26,984 अंकांवर पोहोचला। बँकिंग आणि गृहनिर्माण क्षेत्रांचे समभाग वधारले। राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 176 अंकांची वाढ होऊन तो 8,454 अंकांवर पोहोचला। चलन बाजारातही आज सकाळच्या सत्रात रुपया 46 पैशांनी मजबूत होऊन त्याचं मूल्य प्रति डॉलर 61 रुपये 72 पैशांवर आलं। रुपयाचा हा एका महिन्यातला उच्चांक आहे। रिझर्व्ह बँकेनं आज अचानक रेपो रेटमध्ये कपात करून गृह आणि वाहन कर्जधारकांसह अनेक क्षेत्रांना दिलासा दिला। या निर्णयाचा परिणाम शेअर बाजारात ताबडतोब दिसून आला आणि निर्देशांकानं मोठी उसळी घेतली। विनिमय बाजारात रुपयानंही लक्षणीय सुधारणा नोंदवली। या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेट कपातीच्या निर्णयाचं विश्लेषण अर्थतज्ञ अजित रानडे यांनी दूरदर्शनकडे केलं आहे। आज रेपो रेट 8%वरून पावणे 8%वर आणला आहे। हा व्याजदर कमी केल्यामुळे कदाचित गृहकर्जांचे दर पण कमी होतील आणि त्यामुळे ईएमआय मध्ये थोडी बचत होण्याची शक्यता आहे। या बचतीतनं पण जो एक्स्ट्रा खर्चाचा म्हणजे शक्यता ग्राहकांची आहे, त्यामुळे पण अर्थव्यवस्थेला जरा पुष्टी मिळेल। आणि एक जी आपल्यापुढे अर्थव्यवस्थेपुढे जो सगळ्यात मोठा आव्हान आहे ते म्हणजे गुंतवणुकीचा दर वाढवणे। म्हणजे खासगी क्षेत्रात आणि सार्वजनिक क्षेत्रात, पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये दोन्हीमध्ये गुंतवणूक वाढवण्याचं एक सगळ्यात मोठं आव्हान आपल्याकडे। त्याला व्याजदर कमी होण्याची पण खूप आवश्यकता होती आणि आज ते पहिलं पाऊल रिझर्व्ह बँकेने उचललेलं आहे।
या संबंध वर्षात अशी अपेक्षा आहे की व्याजाचे दर अजून पण खाली येतील आणि जसे जसे गुंतवणुकीचे चिन्ह वाढतील तसं त्या व्याज कमी व्याज दराचा फायदा होईल. मात्र केंद्रीय सरकारने वित्तीय खर्चाकडे, वित्तीय जी तूट आहे वित्तीय खर्चाकडे थोडं जास्ती शिस्तीने बघावं आणि ती फार आवाक्याच्या बाहेर न जाता म्हणजे त्याचा व्याजांवर विपरीत परिणाम होऊ नये हे मात्र सरकारने पाहिलं पाहिजे. आणि तसं बघितलं तर दोन्ही रिझर्व्ह बँक आणि सरकार यांनी जर सहकाराने हा जर मार्ग अवलंबला मग कमी व्याजाचं जर कमी राहून आणि महागाईचा निर्देशांक पण आवाक्यात ठेवणं हे आपल्याला शक्य आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती खूप खाली आल्यामुळे तो पण फायदा आपल्या ग्राहकांना होणार आहे. मुंबईत वाहनांची संख्या वाढत असून पार्किंगसाठीच्या जागेत पुरेशी वाढ करण्याबरोबरच एकात्मिक वाहनतळ व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. मुंबई महापालिकेनं मोकळ्या जागांबाबत सध्याच्या धोरणांचं कोणतंही उल्लंघन न करता वाहनतळ उभारण्याच्या पर्यायी जागांचा शोध घ्यावा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबई आणि ठाणे शहरातल्या वाहतुकीच्या समस्येचा आढावा घेणारी बैठक काल झाली त्यावेळी ते बोलत होते. वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्यात येईल. तसंच मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात येतील जेणेकरून त्याचा सुरक्षेसह वाहतूक नियंत्रणासाठीही उपयोग होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान रस्ता सुरक्षा दलातर्फे काल मुंबईत आंतरविभागीय संचलन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतल्या 26 शाळांची संचलन पथकं आणि 10 शाळांमधली वाद्यवृंद पथकं यात सहभागी झाली होती. रस्ते सुरक्षा अभियानाला राज्यात 11 जानेवारीपासून प्रारंभ झाला. सुरक्षा केवळ घोषवाक्य नसून ती एक जीवनशैली आहे असं घोषवाक्य असणाऱ्या या अभियानासंदर्भातली अधिक माहिती मुंबई उपनगरीय वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. प्रताप दिघावकर यांनी दूरदर्शनला दिली आहे. लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे. आज जर आपल्या देशासमोरचं आपण आव्हान बघितलं, दरवर्षी जवळपास 1.5 लाख लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. 2013ची जर आपण संख्या बघितली 1,39,663 लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. आणि हा रस्ता सुरक्षा अभियान हे फक्त हा पंधरवाडा आम्ही जाहीर करतो, पण हा पंधरवाडा नसून हे प्रत्येक दिवशी प्रत्येक सेकंदाला आपण ते फॉलो केलं पाहिजे. कारण ह्या ठिकाणी जी 1 सेकंदाची तुमची चूक होते ती चूक तुम्ही पुन्हा कधीही सुधरू शकत नाही. त्या चुकीमुळे, एका सेकंदाच्या चुकीमुळे तुम्हाला जीवनाला मुकावं लागतं. मोटरसायकल किंवा दुचाकी स्वारांचं जे रस्त्यावर मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि आज अशी समाजाची मानसिकता झाली की पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी तुम्ही हेल्मेट घाला आणि पोलिसांसमोरून हेल्मेट घालून निघून गेल्यावर परत ते हेल्मेट काढून लोक मोटरसायकलला लावतात. ही एक चुकीची गोष्ट आहे. जर हेल्मेट वापरणं आपण खूप सक्तीने केलं आणि त्याचा परिणामकारक पद्धतीने अंमलबजावणी केली तर आपण दुचाकी स्वाराचं जे मृत्यूचं प्रमाण आहे ते आपण जवळपास 70% आपण कमी करू शकतो. ज्यावेळेस सीसीटीव्ही कॅमेरेचा फार महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा राबवत आहोत, तर तो जर राबवला गेला तर बऱ्याचशा प्रमाणात रोडवर होणारे जे मोटार वाहन कायद्याचा भंग आहे त्याच्यावर आपण जरब बसू शकतो. ते मोटार वाहन कायद्याचा भंग करतील त्यांच्यावर कायद्याने कसे जास्तीत जास्त दंडक घालता येतील, त्याच्यावर कसे जास्तीत जास्त त्याच्यावर कायद्याने त्याच्यावर जबर बसवता येईल अशा प्रकारचं कायद्याची अमेंडमेंट करण्याचं काम सुद्धा चालू आहे. आपण म्हणतो की लोकांचं मध्ये जनजागृती करा, अभियान राबवा, लोकांचं मनपरिवर्तन करा, पण माझ्या मते या सर्व गोष्टीपेक्षा लोकांमध्ये कायद्याची भीती असली पाहिजे, कायद्याचा जरब असला पाहिजे, लॉचं डिटरन्स असलं पाहिजे. जर एखादी व्यक्ती झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी रस्ता क्रॉस करत असेल आणि कुठंतरी ओपनिंग आहे, रस्ता क्रॉस करताना पळत येतो समोर आणि समोरची गाडी बघितल्यावर परत मागे जातो, पुढे येतो, अशा वेळी सुद्धा बरेचसे अपघात होतात. तर रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला सुद्धा रोड सेफ्टीचं ज्ञान असलं पाहिजे आणि रोड डिसिप्लिनचं नॉलेज असलं पाहिजे. देशातल्या तरुणांना कार्यक्षम बनवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं हाती घेतलेल्या महत्वाकांक्षी कौशल्य विकास कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रूडी, कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्यासह 8 सरकारी खात्यांचे सचिव उपस्थित राहणार आहेत. बैठकीत मंत्रिमंडळ सचिव अजित सेठ आणि नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुश्री खुल्लर हे देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. येत्या 7 फेब्रुवारीला होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसनं काल 25 उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली. या यादीत माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांच्यासह विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री तसंच महाबल मिश्रा यांचा समावेश आहे. भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक समितीची बैठक आज होणार असून या बैठकीनंतर पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. आपचे सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल विद्युत मीटर भ्रष्टाचारासंदर्भात भाजपच्या सतीश उपाध्याय यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. उपाध्याय यांनी केजरीवाल यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा द्यावा अशी मागणी खासदार रामदास आठवले यांनी केली असून याबाबत पंतप्रधानांसोबतही चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यापीठाच्या 21व्या नामविस्तार वर्धापन दिनानिमित्त औरंगाबादमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते. शिक्षण घेतलं तरच तळागाळातल्या जनतेचा विकास होईल, त्यामुळे प्रत्येकानं शिक्षण घेतलं पाहिजे असं आवाहन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यावेळी केलं. महाराष्ट्र भूगोल समितीतर्फे काल पुण्यात भूगोल दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. खासदार वंदना चव्हाण, भूगोलतज्ञ डॉ. सुरेश गरसोळे, पक्षीतज्ञ डॉ. सतीश पांडे, डॉ. विश्वास येवले या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यात अजूनपर्यंत बर्ड मॅप करण्यात आलेला नाही, ही शोकांतिका आहे. या मॅपमुळे परदेशातले पक्षी, वेगवेगळ्या प्रकारच्या जाती, पक्ष्यांचं स्थलांतर होण्याचं प्रमाण हे समजून घेता येतं. पण आपण त्यात अपयशी ठरल्याची खंत पक्षीतज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी यावेळी व्यक्त केली. देहदानाविषयी आजही जनतेमध्ये भ्रामक कल्पना आणि अनेक गैरसमजुती आहेत. या गैरसमजुती दूर करून देहदानाचं महत्त्व जनसामान्यांना पटवून देण्यासाठी आणि देहदान करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना प्रवृत्त करण्यासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन काल करण्यात आलं होतं. देहदान करून गरीब आणि गरजू लोकांना नवं आयुष्य देण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केलं. की देहदान इकडे तिकडे वाया जाण्यापेक्षा मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचा असा त्यांचा उद्देश होता. त्या दृष्टीने आज हा कार्यक्रम आमच्यात आयोजित झाला होता. तर वैद्यकीय महाविद्यालय ऍक्च्युली काय करते, तर जसं आता देहदान करतात, त्याचं कोणी नाही आहे म्हणून तो देहदान करतो. त्यांच्याकडे आणायलाही पैसे नाही आहेत. तर पैशाचा प्रश्न होता. ते म्हणत होते 500 रुपये लागेल, 300 रुपये लागेल. तर आम्ही संस्थेतून त्यांना 1000 रुपये देणार आता. ज्याला कोणाला असं देह प्राप्त झालाय तर तो 1000 रुपये घेऊन ते ट्रान्सपोर्ट त्याचे खर्च करून ते इथे देऊ शकेल. बदलतं हवामान आणि घटती भूजल पातळी या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रशुद्ध शेतीसाठीचं मार्गदर्शन करण्यासाठी सोलापुरात कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन काल जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या हस्ते झालं. 26 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनात आधुनिक तंत्रज्ञान आणि पाणी बचतीसाठी विविध संशोधित प्रकल्प मांडण्यात आले आहेत. ठिबक सिंचन, सौर ऊर्जा, आधुनिक यंत्र, सेंद्रिय खत, बँकांमार्फत कर्ज तसंच संशोधित अवजारं यांची माहिती देणारे 100 स्टॉल्सही उभारण्यात आले आहेत. राज्यातल्या महिला स्वयंसहायता बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचं राज्यस्तरीय प्रदर्शन कोल्हापुरात आयोजित करण्यात आलं आहे. प्रदर्शनाचं यंदा 4थं वर्ष असून अशा प्रकारचं राज्यस्तरीय प्रदर्शन भरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. सावंतवाडीची लाकडी खेळणी, कोल्हापुरी चपला,
सांगोल्याची घोंगडी, कोकण मेवा, स्वादिष्ट मसाले, शोभिवंत वस्तू अशा राज्यातल्या विविध ठिकाणचं वैशिष्ट्य असणाऱ्या उत्पादनांच्या प्रदर्शनाचा आनंद सध्या कोल्हापूरवासीय घेत आहेत. मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या 125 पेक्षा जास्त महिला स्वयंसहायता बचत गटांचे स्टॉल्स इथे उभारले आहेत. आकर्षक तोरणं, पर्स, कपडे, सुरेख रंगसंगतीने आकर्षून घेणाऱ्या मेणबत्त्या, पापड, सांडगे, लाडू, चिक्की, वडे असे बघताक्षणी रसना चाळवणारे खाद्यपदार्थ यांचा आस्वाद प्रदर्शनाला भेट देणारी मंडळी घेत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या मालांना व्यापारी मार्केट उपलब्ध करून द्यावं, लोकांना त्यांच्या मालाची जाणीव व्हावी, त्यांना उत्पन्न मिळावं या उद्देशानं ह्या प्रदर्शनाचं नियोजन आम्ही दरवर्षी करत आहोत. पहिल्यांदा आम्ही फक्त जिल्हा लेवलचं प्रदर्शन घ्यायचं, पण ह्या पहिल्यांदाच राज्यस्तरावरचं प्रदर्शन घेतलेलं असून त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद गेल्या 3 दिवसांमध्ये मिळालेला आहे. याच्यामध्ये नागपूर, बीड, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक या जिल्ह्यातून महिलांचे बचत गट आलेले आहेत. ठाणा पण आलेला आहे आणि पहिल्यांदाच हा प्रयोग राज्यस्तरीय घेतलेला आहे. याच्यापेक्षाही चांगला रिस्पॉन्स पुढच्या वर्षी मिळेल अशी खात्री आहे. माझे आवळा प्रोडक्ट असतात तर मी ते घेऊन इथे आले. फर्स्ट टाइम आले पण मला इतका छान अनुभव आला इथे की इथल्या पूर्ण स्टाफनी आणि जी इथली मॅनेजमेंट पूर्ण केली सगळ्यांनी ती इतकी सुंदर होती की पुन्हा यावंसं वाटतं. आणि माल संपला ह्याचं दुःख वाटतं की इथून मी चाललीये लगेच. इसे देख के मुझे बहुत ज्यादा प्रेरणा मिला है. फर्स्ट ऑफ ऑल, अगर कंट्री का ग्रोथ करना है, फॉर द ग्रोथ एंड डेवलपमेंट ऑफ द कंट्री, दिस काइंड ऑफ एग्जीबिशंस आर वेरी इंपॉर्टेंट. दिस गिव्स देम अ फीलिंग कि भाई हम भी कुछ कर रहे हैं. सबसे पहले तो औरतों को ये फीलिंग आता है कि हम कुछ कर रहे हैं. या प्रदर्शनात आतापर्यंत काही कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं आयोजकांनी सांगितलं. अशा प्रकारचे उपक्रम महिलांना आत्मविश्वासाने वावरण्यासाठी आणि स्वयंसिद्धतेचे धडे गिरवण्यासाठी उपयुक्त व्यासपीठ ठरत आहेत. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी विकास पत्रकारिता महत्वाची असून प्रसारमाध्यमांनी दररोज 2 सकारात्मक बातम्या प्रसिद्ध करण्यास प्राधान्य द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या या वर्षाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन काल त्यांच्या हस्ते मुंबईतल्या पत्रकार संघात करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. माध्यमांमुळे वेगानं महत्वाच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचतात, मात्र त्यासाठी पत्रकारांना 24 तास काम करावं लागतं. त्यामुळे त्यांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी शासन प्रयत्न करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. यावेळी आमदार राज पुरोहित, असोसिएशनचे अध्यक्ष विलास आठवले आदी उपस्थित होते. विदर्भाला प्रचंड मोठी वाङ्मयीन परंपरा असून विदर्भ साहित्य संघ ही प्रातिनिधिक संस्था आहे. आज या संस्थेला भव्य स्वरूप प्राप्त झाल्याचा दावा विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी व्यक्त केला. विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विदर्भातल्या लेखक आणि साहित्यिकांना पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं. ज्येष्ठ साहित्यिक के. ज. पुरोहित यांनीही यावेळी जीवन वृत्ती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. दलित कविता आणि एकूणच अर्वाचीन मराठी कविता अनुवादातून आणि समीक्षेच्या माध्यमातून वैश्विक पातळीवर पोहोचवण्याचं काम चंद्रकांत पाटील यांनी केलं असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ कवी ना.धो. महानोर यांनी काल केलं. परभणी इथं शब्द सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा शब्द सह्याद्री साहित्य पुरस्कार चंद्रकांत पाटील यांना महानोर यांच्या हस्ते देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पाटील यांच्या वतीनं कवी श्रीधर नांदेडकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सर्व पूर्व परंपरा पचवत पाटील यांनी स्वतःची वेगळी कविता लिहिली असल्याचं महानोर यावेळी म्हणाले. कविता ही जगणं समृद्ध करते या भावनेतून कवितेसाठी आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तींना या प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी गौरवण्यात येतं. या कार्यक्रमानंतर उपस्थित कवींच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम झाला. जगभरातल्या लोकसाहित्याचा परिचय व्हावा या उद्देशानं काल मुंबई विद्यापीठाच्या मराठी भाषा भवन संकुलात आंतरराष्ट्रीय लोकरंग परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेचं उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक नरेश चंद्र यांच्या हस्ते झालं. यावेळी समारंभाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक प्राध्यापक कमलाकर सोनटक्के यांचं बीजभाषण झालं. ज्येष्ठ लोकसाहित्य अभ्यासक डॉक्टर जवाहरलाल हांडू यांनीही आपले विचार व्यक्त केले. या परिषदेला लोककला अकादमीचे विभाग प्रमुख डॉक्टर प्रकाश खांडगे, इंडियन सोसायटी फॉर थिएटर रिसर्चचे अध्यक्ष डॉक्टर रवी चतुर्वेदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सूर्यफुलं हाती ठेवणारा फकीर हजारो वर्षांनंतर लाभला. आता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झालंच पाहिजे असं म्हणत साहित्याच्या माध्यमातून उपेक्षित समाज घटकांची व्यथा, दुःख, घुसमट, वेदनांना वाचा फोडणारे कवी, लेखक आणि दलित चळवळीतले नेते नामदेव ढसाळ यांचा आज पहिला स्मृतिदिन. नामदेव ढसाळांनी आपल्या लेखनातून मराठी साहित्यात एक नवीन परिवर्तनकारी बदल घडवून आणला. मराठी कवितेच्या परंपरेत मोलाची भर घालणाऱ्या आणि भाषिकदृष्ट्या प्रमाण मराठी भाषेपेक्षा वेगळी भाषा शब्दांचा प्रयोग करून मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांपैकी ते एक. आंबेडकरी चळवळीशी, विशेषतः परिवर्तनकारी दलित चळवळीशी त्यांची बांधिलकी होती. महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकारणाला हादरा देणाऱ्या दलित पॅन्थर या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. दलित पॅन्थरच्या रूपात उपेक्षित दलितांच्या चळवळीला एक आक्रमक चेहरा मिळाला. गोलपिठा, खेळ, मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे सात, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले यांसारखे त्यांचे कविता संग्रह विशेषत्वानं गाजले. साहित्य क्षेत्रातल्या त्यांच्या योगदानाबाबत पद्मश्री पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलं. सामाजिक, राजकीय तसंच साहित्य क्षेत्रात क्रांतिकारी कामगिरी करणाऱ्या नामदेव ढसाळ यांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. आज लष्कर दिन. देशाच्या चतुःसीमांचं रक्षण प्राणपणानं करणाऱ्या शूरवीर जवानांप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 15 जानेवारी 1949 या दिवशी जनरल करियप्पा यांनी देशाच्या लष्कर प्रमुखपदाची सूत्र स्वीकारली. तेव्हापासून 15 जानेवारी हा दिवस लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या तिन्ही दलांचे जवान सरहद्दीवरून देशाचं रक्षण करत असतानाच देशांतर्गत आपत्कालीन परिस्थितीतही अत्यंत प्रतिकूल वातावरणात मदत आणि बचाव कार्यांमध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावतात. याचा प्रत्यय आपल्याला मुंबई दहशतवादी हल्ल्याबरोबरच उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये आलेल्या महाभयंकर पुराच्या वेळी तसंच भूकंप, सुनामी अशा संकटांच्या वेळी आला आहे. अशा प्रकारे देशाचं आणि देशवासियांचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या आपल्या जवानांना साभिमान सलाम. लष्कर दिनानिमित्त आज मुंबईत इन्व्हेस्ट्युटर समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. लष्कराच्या दक्षिण विभागाचे ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल अशोक सिंग यांच्या हस्ते 31 अधिकारी आणि अन्य पदाधिकाऱ्यांना सदर्न आर्मी कमांडर्स युनिटचं सन्मान पदक देऊन गौरवण्यात येणार आहे. यावेळी सैन्य दलाच्या कवायती आणि बँड पथकांचं संचलनही होणार आहे. हा समारंभ मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथं होणार आहे. या सोहळ्याच्या पूर्वतयारीची ही एक झलक. लष्कर दिनाचं औचित्य साधून शस्त्रास्त्रांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे. BMP-2 रणगाडे, 155 mm MED म्हणजेच बोफोर्स तोफा, L-70 गन ही शस्त्रास्त्र सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. या प्रदर्शनाची आज सांगता होणार आहे. धुळ्यात आज लष्कर दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या माजी सैनिकांना शाल, सन्मानपत्र आणि तिळगुळ देऊन सत्कार केला. देशाच्या संरक्षणासाठी तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या या सैनिकांचा आपल्याला अभिमान वाटतो असे गौरवोद्गार महाजन यांनी यावेळी काढले. महाराष्ट्रातल्या लाल मातीतल्या कुस्तीला जागतिक कीर्ती मिळवून देणारे कुस्तीगीर खाशाबा जाधव यांची आज 90वी जयंती. साताऱ्याच्या या वीरानं 1948 साली लंडन इथं झालेल्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत फ्लायवेट गटात 6वा क्रमांक पटकावला. तर 1952 साली हेलसिंकी इथल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 52 किलो वजनी गटात भारताला कुस्तीतलं पहिलं कांस्य पदक मिळवून दिलं. क्रीडा क्षेत्रात आणि विशेषतः कुस्तीमध्ये भारताचं नाव जगाच्या नकाशावर कोरणाऱ्या खाशाबांना विनम्र अभिवादन. आज मकर संक्रांत. सूर्याच्या संक्रमणाचा पर्यायानं सृजनाचा दिवस.
सूर्याचं मकर राशीत आज होणारं संक्रमण उबदार वातावरणाची दवंडी देतं. वातावरणातला हा बदल माणसा-माणसांमधल्या संबंधांमध्ये व्हावा, गेल्या वर्षभरात आलेली कटुता संपून नात्यांमध्ये गोडवा निर्माण व्हावा, हाच या सणामागचा उद्देश. एकमेकांना तिळगुळ देऊन स्नेह आणि गोडवा वृद्धिंगत करण्याचं आवाहन आज आबालवृद्ध परस्परांना करतात. बच्चे कंपनी आज पतंग उडवण्याचा आनंद मनमुराद लुटताना पाहायला मिळतं, तर महिला वर्गाची हळदी कुंकवाची आणि एकमेकींना वाण देऊन मैत्री वृद्धिंगत करण्याची लगबग आजपासून सुरू होते. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, पतंगीची खूप आनंद घ्या आणि आकाशाकडे बघा. पण फक्त एवढंच आहे, कबुतरांना वाचवा, त्यांचा पण विचार करा, म्हणून जास्त त्यांना हार्म करू नका. मेरे को पतंग उड़ाना बहुत अच्छा लगता है और अभी मैं मेरी मम्मी के साथ पतंग उड़ाऊंगा. मेरे पापा भी अभी आएंगे. मेरे पापा को आता है, मेरे को नहीं आता. मेरे पापा उड़ा के देंगे मेरे लिए. मेरे को बहुत खुशी होती है पतंग उड़ाते वक्त. जसं आता इथे इस्कॉननी ऑर्गनाईज केलंय तसं आपण जर एका पर्टिक्युलर ओपन ग्राउंडमध्ये ऑर्गनाईज केले फेस्टिवल्स आणि सगळे मिळून आपण केले तर अजून जास्त आपुलकी पण डेव्हलप होणार, ब्रदरहूड पण डेव्हलप होणार आणि त्याच्याबरोबर आपण जे थ्रेड्स आहेत त्यांना सेफ केलं, म्हणजे त्याच्यावर जे ग्लासचे पीसेस वगैरे लावतात त्याला जास्त शार्प करण्यासाठी, पतंग कट करण्यासाठी ते कॉम्पिटिटिव्ह काढून आपण फक्त ते एन्जॉय करायला ठेवलं नॉर्मल थ्रेड वापरून, तर मला वाटतं की त्याच्याने आपण फेस्टिवल पण साजरा करणार आणि कोणाला नुकसानही होणार नाही. मकर संक्रांत आणि पोंगल सणानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा प्रख्यात जलदगती गोलंदाज ब्रेट ली यानं आज सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 38 वर्षीय ब्रेट लीनं जुलै 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला. मात्र तो बीबीएल आणि आयपीएलमध्ये T20 क्रिकेटमध्ये खेळत होता. ली यानं 76 कसोटी सामन्यांमधून 310 गडी बाद केले, तर 221 एकदिवसीय सामन्यांमधून 380 बळी मिळवलेत. अवघ्या 1 अंश सेल्सिअस इतक्या कडाक्यात अंटार्क्टिक महासागरात 1.4 मैलाचं अंतर केवळ 52 मिनिटात पार करून भारतीय जलतरणपटू भक्ती शर्मा हिनं विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. 24 वर्षीय भक्तीनं ब्रिटिश जलतरणपटू ल्युईस पूग आणि अमेरिकी जलतरणपटू लीन कॉकस यांचा विक्रम मोडला आहे. असा विश्वविक्रम प्रस्थापित करणारी ती जगातली सर्वात तरुण जलतरणपटू आणि पहिली आशियाई महिला आहे. भक्ती जगातल्या सर्व 5ही महासागरात पोहली असून तिला तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय शौर्य पुरस्कारही मिळाला आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात 0.5% कपात, निर्णय तात्काळ लागू, CRR मात्र कायम. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचं केंद्रीय वित्तमंत्री आणि प्रमुख बँकांकडून स्वागत, शेअर बाजार तेजीत, रुपयाही सुधारला. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 25 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, भाजपाची आज बैठक. लष्कर दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. कटुता संपवून नात्यांमध्ये गोडवा निर्माण करण्याचा संदेश देणारी मकर संक्रांत उत्साहात साजरी. आणि भारतीय जलतरणपटू भक्ती शर्माचा विश्वविक्रम, अंटार्क्टिक महासागरातलं 1.4 मैलाचं अंतर 52 मिनिटात पार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.